जगातील सर्वात उंच पर्वतावर आजही शेकडो मृतदेह पडलेले आहेत। सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ते मृतदेह खाली का आणले जात नाहीत। माउंट एव्हरेस्टवर नेमकं काय घडतं, चला जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती, ते पण मराठीमध्ये। नमस्कार मित्रांनो, आज आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल जाणून घेणार आहे। हा पर्वत नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे। दरवर्षी शेकडो पर्वतारोही हा पर्वत चढण्याचा प्रयत्न करतात, पण हा प्रवास खूप धोकादायक असतो। इतक्या उंचीवर ऑक्सिजन खूप कमी असते, तापमान -30°C पेक्षा कमी असू शकते आणि हवामान कधीही बदलू शकते। म्हणून अनेक पर्वतारोहींना आपला जीव गमवावा लागतो। सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पर्वतावर आजही अनेक मृतदेह तिथेच पडले आहेत, पण ते खाली का आणले जात नाही, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे। कारण इतक्या उंचीवर मृतदेह खाली आणणे खूप कठीण असते। एका मृतदेहाला खाली आणण्यासाठी 6 ते 8 लोकांची गरज लागते। तसेच यासाठी खूप पैसे आणि मोठा धोका असतो। कधी कधी मृतदेह पूर्णपणे बर्फात गोठून जातात, म्हणूनच अनेक मृतदेह तिथेच राहतात। खरं तर काही मृतदेह तर पर्वतारोहकांसाठी मार्ग दाखवणारे चिन्ह बनले आहेत। म्हणूनच माउंट एव्हरेस्ट हा केवळ जगातील सर्वात उंच पर्वत नाही, तर तो खूप धोकादायक आणि रहस्यमय ठिकाण म्हणून ओळखले जाते। तुम्हाला माउंट एव्हरेस्टचं सर चढायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये।